हेमंत इधर इधर डामल आउ दो तीन दो सोना देऊ का तुमची बोट किती कसं मिक्स मावरा आहे कर्दी मांदेडी बोंबील निर्ला सुकाट हा मित्रांनो भावेश हारेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी बोटीवर चढणार आहे। बोंबील मासे कसे पकडलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो, किती मावरा आहे ते पण दाखवतो तुम्हाला। चला आता जाऊया पुढे। बोट ही आता किनाऱ्याला आली आहे। मालकांची बायको मामी आणि त्यांची पोरगी ही जाडी। हे बघा मावरा जालीमध्ये भरला त्यांच्या। हे बघा मावरा धुवायला घेतलाय। कसे धुतात बघा, पद्धत बघा कशी आहे। आम्ही बाग वेगळ्या सपना दादा खाली घेऊन जा, मी लांबतो खाई घेऊन जा। वेगळा केला साबण वेगळा एक ना दोन घ्या ना। कसं खांद्यावर घेत आहेत, धुल्यावरती खांद्यावर घेऊन जातात। हे बा कोण कोणता कोणाला देतात काय घ्या, बालदी बिलते काय जेवणाकडे मागणी। हेमंत इधर डामल आउ दो तीन दो मी भिजत मावरा घेता। हेमंत क्या वर्ष पानी में दाल खपले पहिला गदा गदा अडक नाही पान नाही द्या चला सोना देऊ का। तुमची बोट किती वाजता गेली होती मामा? 4 वाजता। 4 वाजता। आणि किती डोळे मांडलेले? 8 आणि बोटीमध्ये माणसं किती आहेत? 8 आणि तुम्हाला किती मावरा आला? आम्हाला 17 टोपली। 17 टोपली म्हणजे भरपूर मावरा आहे ना तुम्हाला। चला आता आम्ही बोटीवर चढतो। संदीप भाऊ तुमची बोट किती वाजता सोडली होती? आम्ही रात्री 9 वाजता खोबरामध्ये काढलेली आणि सकाळी पहाटे आम्ही 5 वाजता सोडली। अच्छा, पूर्ण दिवसाचा। आम्ही आता तिकडे 6 वाजता डोळी मांडायला घेतले आणि 9:30च्या दरम्यान लागले आणि 12 वाजेपर्यंत घरी आले। अच्छा, किती डोळी मांडलेली तुम्ही? 6 मांडलेले। हे बघा ही अशी डोळी असतात। 6 डोळीचा मावरा आहे एवढं, बाकीचा 9 पूर्ण दिला। हा कोणता मासा आहे? कोता मासा। होता भरपूर मोठा आहे ना। छोटे पॉपलेट आहेत। मासा ही 400 रुपये किलोची पापलेट आहे। महाग आहेत ना? मग महाग आहे, डिझेल नाही सुटत ना। एवढेच आहे पूर्ण 6 जाळीमध्ये एवढीच पापलेट आहे। अच्छा, मग 2000 डिझेल लागते। 7 माणसं जातात, त्यांना मजुरी द्यायची पडते। 500 रुपये रोज द्यायचं पडते। ह्या बोटीमध्ये 7 माणसं जातात, त्यांचा डिझेल खर्च काढण्यासाठी असे पापलेट वगैरे काढतात ते लोक। वरनं इकडे आता समुद्र बाजूला आलाय। मावरं बघा कसे निवडतात, कसं शॉटिंग करतायत ते मावरं, ते बघा तुम्हाला दाखवतोय मी आता। कसं मिक्स मावरं आहे, कर्दी मांदेडी बोंबील निर्ला सुकाट सर्व सुटे करायला लागते।
भरपूर मेहनत आहे ना तुमची. फार मेहनत आहे. हे बघा दाखव काय आहे ते तुझ्या हातात. थंडीच्या टायमाला काय वाटत नाही. बोंबील मोठा ताजा बोंबील. ताजा बोंबीला तुम्हाला आता किती वेळ लागेल हे निवडता? कमसे कम 2-2.5 तास. 2-2.5 तास लागेल एवढं निवडायला. हो, सर्व लहान मावर आहे. लहान मोर आहे. काय शार्क आहे, शार्क मुशी ह्याला सांगतात मुशी. तळून खातात. अंदेली, करणी, ही कर्दी, हे सोडे. काय आहे? वंदेळी आणि मुशी कोलंबी, खेकडा, चिंबोरा, माकुल, नरा, काठी. लहान आहे, मोठी असल्यावर खायला फार चव याला. हे बघा छोटीशी काठी एकदम खायला चव नाही. खायला चव नाही. हा चिकटा ना, मावरा पोपकिल. छोटी काठी बघा कर्दी साईडला केली आहे, बोंबील साईडला केली आहे. निर्ले साईडला गेलात. बघा हाय गाईस, तुम्ही पण मावरा निवडत असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वा, टेंडली कोणती टेंडली भाजी टाकतात ती? टेंडली कबाब वेगळी टेंडली कबाब कोण कबाब. चला आता आम्ही चाललो वहिनीकडे. वहिनी पण मावर निवडायला बसलाय, एकटीच बसलाय. ती मावर निवडत बसली एकटीच, तिच्यासोबत कोण नाही आहे. वहिनी मावर भेटेल का जेवणाला? हे बघा ही पण, हिने पण एकटीने मावर निवडून ठेवला आहे सर्व. बघा कशी बोंबील लावते. समोर दाखव कशी लावते बोंबील. बोंबील लावते. अंतराने बोंबील इतके लावून झाले. ही कर्दी घेऊन आली आहे दगडावर टाकायला. दगडावर झाडू मारते, त्याच्यावर कर्दी टाकणार ती. मस्त मोठी मोठी कर्दी आहे, धुली वगैरे, आणि ती दगडावर टाकत आहे. या कोणाला शिकायचे तर आमच्याकडे या कर्दी घालायला. बघा पूर्ण या दगडावर टाकली तिने कर्दी. हे बघा वहिनी बघा बोंबील कशी फटाफट लावते. बायकोला जाईना आणि प्रमाणे बोंबा मारते बघ बोंबा. ही तर निवडायचं काम नाही पण जाम बोंबा मारते. काय काय करतं? हा चपा कोणी बरं मला ते. कवडे बघा याय का हिला जागा भेटली म्हणून जाम खुश झाली बघा. काय करूया दादा जागीर ना तुम्ही अंगठी ही फटाफट कशी टाकते बघा. विली ती बरं करती ऊन घालायला लागतं निसता निसता बाहेर सुट पाहून ते आपण धोक्या रे तुम्हाला पैसे नाही मागे का बस. हे बघा कशा पद्धतीने जे मावर लावलं आहे ते तुम्ही बघितलं असेल तर कसे मस्तपैकी लावलेले आहेत ते.
वल्ले बोंबील बघा असे असतात, मग ते असे सुकल्यावर असे होतात 2 दिवसाचे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे.